1 ते 1.5 वर्ष झाले आपण आंदोलनाला सुरुवात केली। रायगडाला उपोषणाला बसलो, 3 दिवस तिथे उपोषणाला बसलो। नंतर मुख्यमंत्री महोदयासोबत बैठक झाली आणि त्यानंतर पुन्हा सातत्यानं आम्ही टेंबा आंदोलन, रक्तदान शिबिर, मंत्र्यांच्या घरासमोर घेराव आंदोलन आणि त्यानंतर 7 दिवस मोजरीचं उपोषण झालं। पदयात्रा 600-500 किलोमीटर आपण पदयात्रा फिरलो, पायी फिरलो आणि मग नागपूरच्या मोर्चानंतर आपल्याला 30 जून ही तारीख दिल्या गेली होती। एक सातत्यानं 350 सव्वा 70,000 किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण पाहतो नाही म्हणणाऱ्या सरकारनं हो म्हणणं सुरू केलं आणि निवड होच म्हटलं नाही तर आम्ही राजूजी शेट्टी, नवले साहेब, तुमचे वामनरावजी चटप, तुपकर आणि महादेवराव जानकर हे सगळे लोक एकत्रित होऊन त्यांनी ते 30 जूनची तारीख दिलेली होती आणि त्या 30 जूनच्या तारखेमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपण कर्जमुक्ती करू, पण पहिले समिती नेमू, समिती नेमल्यानंतर कर्जमुक्ती करणार। खरं तर हा सगळ्या शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्याच्या लढ्यामुळे ते शक्य झालं। 2029 ला कदाचित ते कर्जमाफी न भेटणारी आम्ही ते मिळवून दिली लोकांना, शेतकऱ्यांना। आणि अशा अवस्थेत हे कर्जमाफी जाहीर केल्यानंतर काही चर्चा समाज माध्यमातून, मीडियातून आम्हाला पाहायला भेटल्या। त्यातल्या काही त्रुट्या निश्चित आहे। मी पहिले तर देवाभाऊचं, खास करून एकनाथजी शिंदे साहेबांचं, अजितदादा जरी नसले पण त्यांचं पण आभार ऋण व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो। माझं काय म्हणणं आहे का शिवसैनिक म्हणून आम्ही शिंदे साहेबालाच मुख्यमंत्री, आम्ही काय MIM व्हावा असं म्हणून का, काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणून? हमारे दिल में, मन में, पूरे रग रग में शिवसेना है और शिवसेना का मुख्यमंत्री बनाना है। आमची दिसत नाही। आता मी आता आलो त्याच्यावर बोलणार नाही, इथून मी समोर बोलत जाईल। मागचं काय बोलू आता? अरे 25 वर्ष येऊन गेले बाबा, 25 वर्षात सगळं बदललं। आता पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर आलोय। हा आहे ना, मग नाही कोण म्हटलं? हा माझं काय म्हणणं आहे, आता तुम्ही कोणत्या नजरेनं पाहता त्याच्यावर आहे। हा शिवसेना म्हणून पाहिन, तुम्ही प्रहार मधून पाहिन, हे शेतकरी म्हणून पाहिन, दुसरा मजूर म्हणून, कोणी दिव्यांगाचा व्हिडिओ म्हणून पाहिन। आता काय सगळ्याच्या कानात जाऊन सांगू काय हे म्हणून पाय म्हणून? हे बाळासाहेबच बोलत होते, बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे। और शिवसेने का DNA वही है, उसला ते तपासा तुम्ही। नाही असं किस्सा काही नाही आहे। कसं आहे, मी पहिलेच सांगितलं, आमच्या हातात पक्षाचा झेंडा आहे, डोक्यात शेतकरी आहे, मजूर आहे, दिव्यांग आहे। डोक्यात काय महत्वाचं आहे आणि ते डोक्यात आहे ते बोललो आहे, त्यात काय गैर काय? पण ते मंत्री नावाचा तिथं दुसरा माणूस आहे, मंत्री नाही आहे तो मंत्री तिथं नावाचा आम्हाला तिकडे त्रास देत होता शिवसैनिकांना, त्या मंत्र्याबद्दल बोललाय। तो आडनावानं मंत्री आहे, तुम्ही भल कोणताच मंत्री घेत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।